केसात झालेला कोंडा डॅन्ड्रफ आहे का सोरियासिस आहे, कसं कळणार? हे 3 डिफरन्सेस लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा अपिअरन्स वाईज, डॅन्ड्रफ हा थोडासा येल्लोइश फ्लेकी स्केल्स सारखा दिसतो आणि सोरियासिसचे लिजन्स हे सिल्वरी व्हाईट किंवा खूप स्वच्छ पांढरे स्केल सारखे दिसतात. सोरियासिसच्या लिजन्सच्या अराउंड बरेचदा रेडनेसही तुम्हाला जाणवू शकतो. तसंच सोरियासिसचे जे लिजन्स असतात ते हेअर लाईन क्रॉस करू शकतात किंवा पुढची किंवा मागची हेअरलाईन, इट कॅन क्रॉस द हेअरलाईन. दुसरा डिफरन्स, सोरियासिसचे लिजन्स हे विंटरमध्ये जास्त वाढतात. बाकीच्या सीझन्समध्येही ते माइल्ड प्रमाणात दिसू शकतात. डॅन्ड्रफचं सीझन्सशी रिलेटेड एवढं ॲग्रिवेशन दिसत नाही, पण बरेचदा उन्हाळ्यामध्ये ॲग्रिवेट म्हणजेच घामामुळे तो ॲग्रिवेट होताना दिसतो. तिसरा डिफरन्स, डॅन्ड्रफ हा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूने क्लिअर होतो. तुम्ही आठवड्यातून जर 2 वेळेला अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू लावला तर तो नक्की कंट्रोलमध्ये राहतो. पण स्कॅल्प सोरियासिस त्याचे लिजन्स अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूमुळे नीट होत नाहीत किंवा ते त्यामुळे कदाचित वाढू शकतात ड्रायनेसमुळे. लक्षात ठेवा, डॅन्ड्रफ आणि सोरियासिस हे दोन्हीही ट्रीटेबल कंडिशन्स आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जेव्हा डाऊट असेल प्लीज डर्मॅटॉलॉजिस्टकडून नीट ॲडवाईस घ्या.